नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, व्हिजिटाय स्टुडंट. आज तुम्हाला सांगणार आहे की पीसीएमचा व पीसीबीचा एमएसटी-सीईटीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. दादा, हा नेमका एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो? जर हा क्रायटेरिया तुमचा पूर्ण झाला नाही तर तुम्हाला 96% जरी असले किंवा 99% जरी असले तरी तुम्हाला महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेता येत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल व COEP व व्हिजिटाय यासारख्या दिग्गज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील MST-CETच्या टॉपर विद्यार्थ्यांकडून तुम्हाला MST-CETचा जर गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. व्हिजिटाय टॉक्स हे प्ले स्टोअरवर तुम्हाला एक ॲप दिसेल ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्हिजिटाय व COEPच्या विद्यार्थ्यांच्या हँडरिटन नोट्स, IMP क्वेश्चन्स, PYQs आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा तुम्हाला त्यावर फ्री ऑफ कॉस्ट दिसणार आहे. हे कसं तुम्हाला अवेल करायचं तर व्हिजिटाय टॉक्स ॲप हे डाउनलोड करून त्यानंतर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये जायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व बघायला मिळेल. चला तर मग सुरू करूया. नेमका MST-CETचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुम्ही इलिजिबल आहात की नाही हे तुम्हाला कसं समजेल. आणि जर इलिजिबल तुम्हाला CET साठी व्हायचं असेलच तर मग मात्र दादा मला आतापासूनच कसं ते गरजेचं आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मागच्या वर्षी माझ्याकडेच काउन्सिलिंगला एक मुलगा होता ज्याला 92% होते, 92, पण त्याला बोर्डमध्ये जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता त्याचा तो कंप्लीट होत नव्हता. तर त्यामुळे त्याला 92% असून MST-CET थ्रू महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आतापासूनच तुमचं हे कसं गरजेचं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण होण्यासाठी PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ ह्या 3 विषयांची टोटल मिळून तुम्हाला जर तुमची रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर तुम्हाला 40% किंवा 120 मार्क्स म्हणजे फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स आणि मॅथ्सचे मार्क्स मिळून 120 मार्क्स लागतील. रिझर्व्ड कॅटेगरी इन द सेन्स म्हणजे सर्व रिझर्व्ड कॅटेगरी, मग त्यात तुमचं EWS पण आलं, त्यानंतर तुमचं OBC वगैरे सर्वच कॅटेगरी आल्यात. त्यामुळं SCBC जी नवीन आली ती सुद्धा रिझर्व्ड कॅटेगरी आहे. त्यामुळे तुम्ही SCBC जरी असाल तर तुम्हाला 120 मार्क्स बोर्ड्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्सची मिळून कंपल्सरी पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे, आता जनरल कॅटेगरीसाठी काय आहे दादा, तर जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला 135 मार्क्स लागणार आहे म्हणजे 45% आणि 135 मार्क्स. जर दादा इन द सेन्स मी रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे आणि मला जर 119 मार्क पडली तर मग मी इलिजिबल आहे का, तर हो, CET सेल तुम्हाला इलिजिबल करतं. आणि जर 134 पडले पण मी जनरल कॅटेगरीचा आहे तर मग मी इलिजिबल आहे का, तर हो, CET सेल आता सुद्धा तुम्हाला इलिजिबल करत असतं. दादा मला समजा फॉर एक्झाम्पल माझी PCMची जी टोटल आहे, PCM किंवा PCBची ती टोटल आहे, PCBची जी टोटल आहे, मी रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे आणि माझी 119 भरली तर मग मी इलिजिबल आहे का, तर हो, तुम्ही इलिजिबल असतात. 120चा क्रायटेरिया त्या ठिकाणी 119 वाल्या मार्कला सुद्धा इलिजिबल करतात. पण मी जनरल कॅटेगरीचा आहे आणि मला 135 नसून 134 मार्क्स आहेत तर मग मी इलिजिबल आहे का, तर हो, तुम्ही सुद्धा इलिजिबल आहात. सेम फॉर PCB. पण दादा माझे ह्या दोन्ही पण माझ्या ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाही तर मग मला काय ऑप्शन आहे, तर तुम्हा विद्यार्थ्यांसाठी एक ऑप्शन आहे. तुम्ही केमिस्ट्रीच्या जागेवर तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट टाकता येतो, पण फिजिक्स आणि मॅथ मात्र कंपल्सरी तुमचा असला पाहिजेच. केमिस्ट्रीच्या जागेवर ज्यावेळी तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाहीये त्यावेळी तुम्ही केमिस्ट्रीच्या जागेवर तुम्ही बायोलॉजी घेऊ शकतात, बायोटेक्नॉलॉजी घेऊ शकतात, व्होकेशनल सब्जेक्ट लाईक CSIT तुम्ही घेऊ शकतात. फक्त केमिस्ट्रीचा. आता दादा CSIT तर 200 मार्क्स पैकी असतं, बरोबर आहे, 200 मार्क्स पैकी असतं ते, कारण ते बायोव्होकल सब्जेक्ट आहे, व्होकेशनल सब्जेक्ट आहे. तर अशा वेळी मात्र तुम्हाला काय करावं लागतं, आता समजा मला 120 मार्क पडले, 200 पैकी 120 मार्क पडले आउट ऑफ 200,
पण आपल्याला 100 पैकी पाहिजे आहे, तर मग याचे अर्धे म्हणजे 60 आउट ऑफ 100 ह्यावेळी हे कन्सिडर होतं. म्हणजे जर 200 मार्काचा जर पेपर असेल CSIT वगैरे सारखे सब्जेक्ट, तर मग मात्र तुम्हाला त्याचे अर्धे करावं लागतं, कारण ते बायव्होकल सब्जेक्ट आहे. हा एक तुमच्यासाठी ऑप्शन असतो. पण दादा जर समजा माझं काहीच कन्सिडर नाही झालं, म्हणजे माझं ग्रुपिंगच क्लिअर नाही होती, मग मात्र तुम्हाला कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी रजिस्ट्रेशन करता येत नाही. तुम्ही कॅपमध्ये पार्टिसिपेट तुम्हाला करता येत नाही. त्यामुळं ही गोष्ट तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे की तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा कंप्लीट असला पाहिजे. त्यामुळं आत्ताच तुम्हाला बोर्डवर फोकस करायचा आहे व तुमची जनरल कॅटेगरी असेल तर 135 मार्क्स आणि रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर 120 मार्क्स PCM सब्जेक्टमध्ये किंवा PCB सब्जेक्ट मिळून हे तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. त्यावेळीच तुम्ही महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग व फार्मसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही इलिजिबल राहशाल. मागच्या वेळेला माझ्याकडे भरपूर असे मुलं होते की दादा मी CETवर फार लक्ष दिलं, मी CETचा फार अभ्यास केला, पण बोर्डमध्ये माझं इलिजिबिलिटी क्रायटेरियाच कंप्लीट नाही होते. मला CETमध्ये 92 आहे, CETमध्ये 94 आहे, 82 आहे, तरीसुद्धा मला आता कॅपचं रजिस्ट्रेशन करता येत नाही. का? तर ते इलिजिबल नव्हते. आता इलिजिबल नसल्यानंतर एक दुसरा ऑप्शन असतो की तुम्हाला इम्प्रूव्हमेंट द्यायचं. पण इम्प्रूव्हमेंट ही मात्र सर्व सब्जेक्टची असते. इम्प्रूव्हमेंट एक्झाम सर्व सब्जेक्टची असते आणि त्यात तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे सर्व द्यावं लागतं. आता ते देण्यापेक्षा तुम्ही आत्ताच जर बोर्डवर फोकस केला तर मग मात्र तुम्हाला ती गोष्ट टाळता येईल. आता समजा एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स आले तर मग मात्र तुम्ही एक्झाम देऊ शकतात. एक्झाम आता जर तुम्ही समजा इम्प्रूव्हमेंट एक्झाम दिली तर त्याचा जो रिझल्ट येतो तो जुलैच्या दरम्यान येतो आणि तोपर्यंत आपल्या कॅप राऊंडच्या प्रोसेस सुरू झालेल्या असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आत्ताच जर तुम्ही बोर्डवर फोकस केला तर तुम्ही इलिजिबल राहशाल. नाही तर फक्त जर CET करत असाल तर मग CETवर जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल पडून सुद्धा बोर्डमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स नसतील किंवा तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करू शकत नसाल तर तुम्ही महाराष्ट्राच्या फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या ह्या व्हॉट्सअपच्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल. व्हॉट्सअपच्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन झालेल्या नसाल तर लवकरात लवकर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जॉईन व्हा, ज्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे सर्व सांगणार आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.